श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामींची भागवत सप्ताहास हजेरी ही स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. मित्रांनो, स्वामी चरित्रामधील कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते, मनातील इच्छा पूर्ण होते व मनुष्याची कायम भरभराट होते. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे. मित्रांनो, अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून महाराजांचे आशीर्वाद मिळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. पुण्याचे प्रसिद्ध माटेबुवा वेदांती हे महाराजांचे मोठे भक्त होते. महाराज अवतारी असल्याबद्दल त्यांच्या मनाची पूर्ण खात्री होऊन त्यांचा अवतार हा दत्त अवतार आहे असे समजून माटेबुवा महाराजांची भक्ती करीत. महाराजांची पुढे माटेबुवांवर कृपा झाली. माटेबुवा हे श्री सखाराम कवाडकर यांचे शिष्य होते. पुढे माटेबुवा नेहमी अक्कलकोटास येऊन श्रींचे सान्निध्य वास्तव्य करीत असत. ते मोठे वेदांती असून कीर्तनास वेदांत विषयाचे उत्कृष्ट रीतीने प्रतिपादन करीत असत. त्यांची पुणे प्रांतात प्रसिद्धी असून त्यांचे तेथे शिष्यमंडळीही मोठे होते. त्यामध्ये रामकृष्ण बुवा हे पुराणिक असून पुराण सांगण्याविषयी त्यांची मोठी प्रख्याती होती. महाराजांचेही त्यांच्यावर प्रेम होते. त्या पुराणिक बुवांनी अक्कलकोटास एक वेळ भागवताचा सप्ताह केला. तेव्हा 7 दिवस नियमाने बसून महाराजांनी भागवत पुराण श्रवण केले. याप्रमाणे महाराज 7 दिवस नियमाने बसून भागवत पुराण प्रथमच श्रवण करण्याचा हा एकच प्रसंग आढळतो. अक्कलकोटला कोणी विद्वान गृहस्थ आल्याचे महाराजांना कोणी सांगितल्यास विद्वान कसले गळे कापे आहेत असे ते म्हणत असत. विद्वत्ता अंगी जास्त झाली म्हणजे भक्तिमार्ग व तत्वविचार दूर होऊन वादविवादाची अंगी घमेंड येते असे महाराजांचे मत होते. एक वेळ माटेबुवा यांचा कीर्तनाचा खास बागेत थाट चालला होता. बराच जनसमूह कीर्तनास बसला होता. श्री समर्थांस त्यांनी समोर उंच सिंहासनावर बसविले होते. निरूपण करताना माटेबुवा म्हणाले, या भवसमुद्रापासून कोणते चरण आम्हास पार करतील अशी उक्ती बुवांचे मुखातून निघाली. त्याचे उत्तर बुवांनी देण्यापूर्वीच श्री स्वामींनी आपला सव्य चरण खाली सोडला. त्या सरसे बुवा सद्गतीत अंतकरणाने धावत महाराजांचे सन्निध जाऊन त्यांनी प्रेमाने श्रीचरण पोटाशी आवळून धरिला व हेच चरण
भव समुद्रातून तारण्यास समर्थ आहेत. म्हणून सर्व श्रोतृ समुदायास बुवांनी कथन केले. तितक्यात महाराजांनी दुसरा पाय खाली सोडला. तो बाळप्पा सेवेकरी यांनी आपल्या हृदय कमळी धरिला. म्हणून महाराजांचे खरे वैभव भक्तच आहेत असे महाराज नेहमी मानित असत. परंतु आपल्या भक्तीची घमेंड कोणी मिरवू नये व लीनता अंगी बाणावी असे महाराजांना मनातून वाटे. सर्व भक्त महाराजांना सारखेच प्रिय असत. संत असती नावाडी भवसागरी, तीर्थे सारी असती त्यांचे चरणावरी. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील हा परमपवित्र अध्याय संपन्न झालेला आहे. मित्रांनो, पुढील पवित्र अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.